काय होतं ना, आपण जेव्हा 30 वर्ष क्रॉस करून जातो ना किंवा 40व्या वर्षी क्रॉस करतो, तेव्हा आपल्याला कळतं की 20 वर्षापूर्वी एखादी गोष्ट मला कळली असती, तर कदाचित ती चूक मी केली नसती, जी मी 20व्या वर्षी केली, 25व्या वर्षी केली, 30व्या वर्षी केली. जर आपलं माइंडसेट कदाचित चेंज झालं असतं त्यावेळी, तर आज किती चांगलं झालं असतं. तर अशा काही 20 गोष्टी ज्या चुका आम्हा मोठ्या लोकांकडून झाल्या आहेत, त्या 20तल्या मुलांकडनं होऊ नये, 25तल्या मुलांकडनं होऊ नये. मग त्यासाठी पालकांनी त्या गोष्टी त्यांच्या नजरेत आणून देणं गरजेचं आहे. मग त्या अशा कोणत्या गोष्टी आहेत, जे पुढे जाऊन तुम्हाला पश्चात्ताप आणू शकतात मनात. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आजकालच्या मुलांचा आजकालच्या मुलांचा सगळ्यांचा एकच प्रॉब्लेम असतो, की मला सॅलरी कमी आहे. भले तुम्ही 20,000 कमवता, 40,000 कमवता, 50,000 कमवता किंवा 70,000 ते 80,000 जर समजा तुमची सॅलरी आता 25व्या वर्षी असेल, तरी तुमच्या मनात ही खंत असते, की मला कमी सॅलरी आहे. कदाचित तुमचं शिक्षण जास्त असेल, त्या प्रमाणानुसार तुम्हाला सॅलरी कमी वाटत असेल, पण घाबरू नका. ही वेळ जस्ट स्टार्टिंग आहे. जसं जसं तुमचं वय वाढत जाईल, जसं जसं तुमचं स्किल डेव्हलप करत जाल तुम्ही, एक्स्ट्रा काहीतरी शिकत राहिला, तर तुमची सुद्धा सॅलरी दर वर्षाला वाढून जाते. सॅलरीचा एक पॉईंट झाल्यानंतर लग्नाचा विषय येतो. मग लग्नासाठी कुठच्याही प्रकारची डेडलाईन ठेवू नका. मला 25व्या वर्षी लग्न करायचंय, मला 30च्या आत लग्न करायचंय, मला 27व्या वर्षीच लग्न करायचंय, ही डेडलाईन स्वतःसाठी ठेवू नका. लग्न करण्या अगोदर बऱ्याच अशा गोष्टी आहेत, ते करणं गरजेचं आहे. शिवाय लग्न एकदाच होतं, परत परत होत नाही. मग परत परत जर आपण लग्न, आजकाल डिवोर्स होणं किंवा दुसरं लग्न होणं, तिसरं लग्न होणं हे नॉर्मल झालंय, पण ते आपल्या संस्कृतीत बसत नाही. किंवा आपल्या मनामध्ये किंवा एखाद्या व्यक्तीचा डिवॉर्स असेल, तर त्याच्या यातना फक्त त्यालाच माहीत असतील. कारण दुसरं लग्न सुद्धा सक्सेसफुल होईल की नाही याची ही शंकाच. मग नोकरी आपली व्यवस्थित सेटल झाल्यानंतर आपलं स्वतःचं हक्काचं एक घर घेणं गरजेचं आहे. भले तुम्ही आईवडिलांचं घर असेल, भले तुमच्या आईवडिलांचे 2-3 फ्लॅट असतील, तरीही स्वतःचं हक्काचं एक घर असावं, असं स्वप्न प्रत्येकानं बघावं. तर त्यानंतरच जेव्हा आपलं घर बनेल, त्यानंतरच लग्नासाठी उभं राहावं, असं माझं तरी पर्सनल मत आहे. समजा उद्या आईवडिलांसोबत पटलं नाही किंवा अशी वेळ आली की बाहेर गाव, समजा आईवडील तुमचे गावी राहत असतील, तुम्ही मुंबईत राहत असाल, पुण्यात राहत असाल किंवा भारतात कुठेही राहत असाल, तर तिथे तुमचं स्वतःचं हक्काचं घर असावं आणि नंतर लग्न करावं. नाहीतर तुम्ही रेंटवर राहताय आणि दर 2 वर्षांनी तुमचं जो संसार जमा केलाय तो गाड्यात घालून घालून ह्या बिराड्यातून त्या बिराड्यात, त्या बिराड्यातून त्या बिराड्यात करत असाल, सॉरी, ह्या खोलीतून त्या खोलीत, बिराड हे शब्द कदाचित कळेल न कळेल, तर ह्या खोलीतून दुसऱ्या खोली, दुसऱ्या खोली तिसऱ्या खोली, तुम्ही रेंट आपलं फिरवताय, घर आपलं, संसार आपला पूर्ण फिरवताय रेंटवर. मग ते बरोबर नाही. म्हणून लग्न करण्या अगोदर शक्यतो एक स्वतःचं हक्काचं स्थायी घर असावं, म्हणजे आपल्याला भरकटायला होणार नाही. आता समजा तुम्ही आता समजा जर तुम्ही जोडीदार निवडत असाल ना, तर तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला काय काय अपेक्षा आहेत, त्या सगळ्या तुम्ही एका नोट करून घ्या, वहीत लिहून काढा, की मला माझ्या होणाऱ्या नवरीकडून किंवा होणाऱ्या बायकोकडून, होणाऱ्या नवऱ्याकडून कोणकोणत्या अपेक्षा आहेत, तर सगळ्या लिहून काढा. आणि त्यात जर असं निघालं की दोघंही जॉब करणारे आहात, तर ही संधी कधीही सोडू नका. कारण तुम्ही कितीही प्रयत्न केला एकाच्या जोरावर घर चालवण्याचा, तर कुठेतरी पुढे जाऊन जेव्हा मुलं होतात, त्यांचं स्कूलिंग स्टार्ट होतं, तेव्हा खूप प्रॉब्लेम फेस तेव्हा खूप प्रॉब्लेम फेस करावे लागतात फायनान्शियली. मग दोघंही कमवते असतील तर खरंच सुखी संसार होऊ शकतो. असं नाही की एकटा कमवतोय मग सुखी संसार होत नाही, असं नाही. पण कुठेतरी त्या स्त्रीला स्वतःला काही आवडीचं हवं असेल तर पटकन जाऊन घेता येत नाही, कारण तिला विचारावा लागतो, हा महिन्यात सगळा खर्च निघाला पाहिजे, जर उरतील पैसे तर मी घेईन, नाहीतर मी दुसऱ्या महिन्यात घेईन. पण एखादी महिला जर सर्व्हिस करणारी असेल आणि तिला जर काहीतरी आवडलं असेल, सॅलरी आली, ती घेऊ शकते पटकन. म्हणून आर्थिक साक्षरता खूप महत्त्वाची आहे. समजत नसेल तर शिकून घ्या. सगळ्यात पहिलं म्हणजे सेव्हिंग शिकून घ्या, इन्व्हेस्टमेंट शिकून घ्या. कळत नसेल तर आजकाल यूट्यूबवर एवढे व्हिडिओज असतात, त्यातून तुम्हाला SIPची गोष्ट समजून जाईल किंवा FDs, RDs असतील त्या कळतील तुम्हाला. काहीच कळत नसेल तर सरळ शेअर मार्केटमध्ये पैसे तुम्ही स्वतः इन्व्हेस्ट करू शकता. एक चांगला स्टॉक निवडून तुम्ही त्यात इन्व्हेस्ट करू शकता. यात तेवढंही कळत नसेल तुम्हाला, तर सगळ्यात बेस्ट RD काढा. महिन्याला एक पर्टिक्युलर अमाऊंट तुमच्या RDच्या अकाउंटला टाकत जा, म्हणजे ते पैसे कसे ग्रो होत राहतील हळूहळू हळूहळू. मग त्यात तुम्हाला लॉस पण घेण्याची गरज नाही. मनात आलं काल आता समजा तुम्ही 8 दिवसापूर्वी RD काढली, तर तुम्ही आज ती विड्रॉल करू शकता.
त्यामुळे RD FD कधीही काढू शकता, कधीही विथड्रॉल करू शकता तुम्ही. त्यानंतर बोलण्यात, तुमच्या वागण्यात थोडीशी लवचिकता असू दे, नम्रपणा असू दे, उद्धटपणा नसू दे. ऑफिसमध्ये तुम्ही मित्र बनवा, पण लक्षात ठेवा ऑफिसमध्ये तुम्ही काम करायला जाता आणि समजा तुम्ही 30 ते 35च्या आसपास असाल तर लक्षात ठेवा तुम्हाला तुमच्या शरीरावर, आरोग्यावर काळजी घेणं गरजेचं आहे. तुम्हाला जिमला जाणं गरजेचं आहे, व्यायाम करणं गरजेचं आहे, तुम्हाला वॉकला जाणं गरजेचं, तसंच तुम्हाला योगा सुद्धा करणं गरजेचं आहे. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या, वाईट मार्गाला जाऊ नका, हेल्दी जेवण जेवा, हेल्दी खा आणि हेल्दी राहा. कॉलेजमध्ये जातो किंवा ऑफिसला जातो तेव्हा ते आपले तिथे मित्र बनून जातात, तर त्या मित्रांपेक्षा शाळेतले जे मित्र असतात ते आपले असतात. त्यांच्या संपर्कात राहा. काय होतं, शाळा सुटली की आपण मित्रांना विसरून जातो आणि नवीन नवीन लोक आपल्या आयुष्यात येत असतात आणि आपण त्याच्याशी जवळीक साधत असतो आणि ते आपले मित्र होऊन जातात. पण लक्षात ठेवा, खरे मित्र हे आपले बालपणाचे असतात ना, तेच खरे मित्र असतात. कधी पण बघा तुम्ही कॉलेजच्या एक गॅप टाका, एक स्कूल फ्रेंड्स किंवा कॉलेज फ्रेंड्समध्ये गॅप टाका आणि कॉलेजच्या मित्राला भेटा आणि तेव्हा तुमची रिएक्शन त्याला भेटल्यानंतर कसं वाटतं आणि बालपणाच्या शाळेतल्या मित्राला तुम्ही भेटल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं, यातला फरक तुम्हाला आपणच जाणवेल बघा. म्हणून बालपणीच्या मित्रांना विसरू नका, त्यांच्याशी संपर्कात राहा. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, नातेवाईकांना नाही म्हणायला शिका. सगळेच कार्यक्रम काही इम्पॉर्टंट नसतात किंवा सगळ्याच कार्यक्रमांना आपण गेलंच पाहिजे असं नाहीये. जेवढे नातेवाईक आहे आपले नातेसंबंध जपण्याचा प्रयत्न करा. वर्षातून एकदा तरी नातेवाईकांकडे जा, पण प्रत्येक कार्यक्रमाला दर महिन्याला नातेवाईकांकडे जाण्याची गरज नाही. उगाच तिथे पैसा वेस्ट करण्याची गरज नाही. समजा एखादा नातेवाईक आपल्याला पैसे मागत असतील तर नात्यामध्ये पैसा आणूच नका. भले तुम्ही त्याला पैसा दुसऱ्या मार्गातून भले त्या नातेवाईकाला तुम्ही पैसे दुसऱ्याकडून अरेंज करून द्या, पण तुम्हा दोघांमध्ये पैशांचा व्यवहार आणू नका. का एकदा का पैशांचा तुम्ही देताना तर ते तुमच्याशी व्यवस्थित वाढतील, पण जेव्हा तुम्ही मागायला जाल तेव्हा मात्र त्यांचा सूर बदललेला असतो. पैसे तुमचे, मागणार सुद्धा तुम्हीच, पण त्यांचा सूर बदललेला असतो. कुठेतरी कटुपणा नात्यामध्ये येऊन जाते. म्हणून नात्यामध्ये पैशांचे व्यवहार शक्यता नकोच. आता तुम्हाला आयुष्यामध्ये काय करायचंय, काय नाही करायचंय, आपण स्वतः ठरवायचं आहे. इतरांकडे प्रत्येकाला जाऊन आता कानात भुरभुर नाही करायची. आज मनात एखादा विचार आला, मी गेले तिथे आणि हा मला असं करायचंय, हा बघू आता मी असं करून बघते. तुम्ही पहिलं करून दाखवा, नंतर सांगा मी केलंय म्हणून. केलं नाही काही आणि तुम्ही सांगायला जाताय आणि त्यात तो मोडतं घालताय, म्हणतात असं इतरांना कळलं ना की नजर लागून जाते आणि आपण जे करणार ना ते पण आपण करत नाही. म्हणून तुम्ही इतरांना सांगत बसू नका की तुम्ही ही गोष्ट पर्टिक्युलर काम करणार आहात. तुम्ही ऑलरेडी करून दाखवा आणि नंतर सांगा मी केलं. सांगायची गरज नाही, ते लोकांना ऑलरेडी म्हणजे आपणच त्या चूक कळून जातं की यांनी असं काहीतरी केलं. जर समजा तुम्ही लोकांना सांगितलं की मी असं करणार आहे आणि समजा ते तुमच्याकडनं नाही झालं तर तेच लोक तुम्हाला हसणार. म्हणून इतरांना प्रत्येक गोष्ट सांगत बसू नका. पहिली होऊ दे, एखादं घर घ्यायचंय पहिला घरून दाखवा तुम्ही, एखादा महागडा मोबाईल घ्यायचाय पहिला घ्या तुम्ही, नंतर लोकांना दाखवा. पहिलाच मला हे घ्यायचंय, मला तो करायचंय, मी इथे जाणार आहे, मी इथे फिरायला जाणार आहे, मी थायलंडला जाणार आहे. अरे पहिले थायलंडला जा, नंतर ते डीपीला तुम्ही व्हॉट्सअपला स्टेटस लावले की सगळ्यांना दिसणारच आहे. नाहीतर तुम्ही इथे बोंबा मारताय की आता हॉलिडेज पडले की आम्ही थायलंडला जाणार आहोत आणि तुमचं असं काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होतो की तुम्ही जाऊ शकत नाही. असं नाही की फायनान्शियल, असं तर फिजिकल काहीतरी कोणाला तरी लागतं, दुखतं, काहीतरी बरं नसतं कोणाला तरी, किंवा नात्यात कोणाचं काहीतरी झालेलं असतं, मग आपण डावू नाही शकत, मग तो हसा होतो. मग तसं स्वतःचा हसा करून घेऊ नका. आता भूतकाळ प्रत्येकाकडे असतो. आपण 10 वर्षा पाठीमागचा विचार केला तर भूतकाळ प्रत्येकाचा असतो. त्याचा विचार करत बसलो तर आपल्यालाच त्याचा त्रास होतो, कारण आपल्याला पश्चाताप होत असतो. एकतर तो चांगला असतो किंवा वाईट असतो. चांगल्या गोष्टी कधीच कोणाला आठवत नाहीत, वाईट गोष्टी मनात घर करून राहतात आणि त्या डोक्यात भुणू करत असतात. तर त्या वाईट गोष्टी तिथे सोडून पुढे जायला शिका, कारण ते घडून गेलंय. आता त्याचा विचार करून काय, ते काही पाप आपल्याकडनं घडायचं होतं किंवा कोणीतरी आपल्याबद्दल वाईट बोलायचं होतं, त्याच्याबद्दल वाईट आपल्याबद्दल समजा तो वाईट बोलला असेल ना, तर ते पाप त्याच्या घड्यात भरलंय. आपण एखादं काही वाईट काम केलं असेल ना, तर त्या कामाचा पापाचा तो घडा आहे ना, तो आपला तिकडे भरायला सुरुवात झाली. ते ऑलरेडी जमा झालंय आपल्या पापामध्ये. मग त्याचा विचार करून स्वतःला कशाला त्रास द्या, झालंय ना, मग तो कमी करण्यासाठी मी आता काहीतरी चांगलं काम करू शकेल त्याचा विचार करा. आणि तसं बघायला गेलं तर भूतकाळ चांगला असू दे वाईट असू दे प्रत्येकाचा असतो.
त्याच्यासोबत पुढे जायला शिका. जर तुम्ही ते पेलू शकाल ना ओझं, त्याच्यासोबत पुढे चला. समजा ते पेलू शकत नाही ना, खूप तुम्हाला त्याचा स्ट्रेस येतोय, तुम्हाला टेन्शन येतं, खूप भीती वाटते, तर मागे सोडा तो भूतकाळ मागे सोडा आणि पुढे जा. विसरून जा ते सगळं. तुम्ही त्याचा विचारच करू नका. एकदा का तुम्ही त्याचा विचार करायचा सोडला ना, की पुढे पुढे जसं काही महिने जातील ना, तुम्ही ते पूर्णपणे विसरून गेलेले असाल. आणि लक्षात ठेवा, आता तुमच्याकडे भरपूर वेळ आहे. तुम्ही जर नोकरी करत असाल तर साईडला पार्ट टाइम एखादा बिझनेस सुरू करा, एखादा प्रोजेक्ट सुरू करा. त्या प्रोजेक्टवर एवढं मन लावा, असं समजा की ते प्रोजेक्ट किंवा तो प्रोजेक्ट तुमचं स्वप्न आहे. आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी रोज काही ना काहीतरी करत राहा. सकाळी उठल्यानंतर त्या प्रोजेक्टच्या मागे धावत राहा तुम्ही, तर तुम्ही लाईफमध्ये सक्सेस होणार. फक्त एक बे के बे तुम्ही नोकरी करून तुम्ही आयुष्यात जीवनामध्ये बरंच काही जे तुम्हाला पाहिजे, जी लाईफस्टाईल तुमच्या मेंटॅलिटीमध्ये आहे किंवा डोक्यात आहे, की मला असं घर हवं आहे, मला असं राहायची आहे, मला अशा प्रकारची कार हवी आहे, मला हे ब्रँडेड अशी वस्तू हवी आहे, तर ते सगळं हवं असेल तर फक्त नोकरी करून होणार नाही. त्यासोबत तुम्हाला एखादा साईड बिझनेस करावा लागेल. आता मला माहिती आहे, सकाळी एखादी व्यक्ती सकाळी 6ला बाहेर पडते, रात्री 11ला येते. ती कुठून तो बिझनेस करणार किंवा कुठे वेळ भेटणार? तर जो काही ट्रॅव्हलिंग मधला वेळ असतो तो वेळ तुम्ही तिथे वापरू शकता. किंवा तुम्ही त्या कामासाठी सॅटर्डे संडेसाठी, आजकाल सॅटर्डे संडे सगळ्यांना ऑफ असतात, मग सॅटर्डे संडेला तुम्ही ते काम करू शकता. समजा सॅटर्डे ऑफ नसेल तर संडेला करा. एवढंच का, थोडं जास्त मेहनत लागेल. मेहनत करताना लक्षात ठेवा, फक्त कष्ट करायचे नाही आहेत आपल्याला, इथे स्ट्रॅटेजी सुद्धा आपल्याला वापरायची आहे. जर स्ट्रॅटेजी वापरली तर लगेच सक्सेस मिळणार, जास्त वेळ लागत नाही, फटाफट सक्सेस मिळून जातो. आता एखादी व्यक्ती तुम्हाला सल्ला देत असेल, तर ती किती सल्ला देते, त्या सल्ल्यातून आपल्याला जे काही चांगलं आहे तेवढंच वेचून घ्यायचं आहे. उगाच दुसऱ्याच्या बोलण्या देऊन एखादा बिझनेस उभा नाही करायचा आहे. किंवा एखाद्याला जर त्याच्याबद्दल नॉलेज आहे, तो तुम्हाला भरमसाठ सांगतोय, ते ऐकून त्यामागे धावायचं नाही. स्वतः अभ्यास करायचा आहे, स्वतः बसायचं आहे. एखादा प्रोडक्ट समजा तुम्ही मार्केटमध्ये उतरवायचा विचार करताय, त्याबद्दल तुम्ही विचार करा. त्या प्रोडक्टचं तुम्ही कोणाला मार्केटिंग करणार आहे ते ठरवा. ते मार्केटिंग लहान मुलांसाठी असेल, टीनेजरसाठी असेल, ओल्ड एज लोकांसाठी असेल, की हाऊसवाईफ असतात त्यांच्यासाठी असेल. मग ती वस्तू किती महिन्यातून किती वेळा खरेदी केली जाणार आहे, हे सगळं, या सगळ्याचा विचार करणं गरजेचं आहे. कुठचाही बिझनेस करताना अशी गोष्ट चूज करायची किंवा अशी वस्तू निवडायची जी वारंवार लोक घेत असतात. महिन्यातून एकदाच घेणारे किंवा 4-5 महिन्यातून एखाद वेळा घेणारी वस्तू असेल तर त्या बिझनेसमध्ये फटकन जाऊ नये. ऑलरेडी एक छोटासा बिझनेस असा असावा जे लोकांना रोज लागते. लोकांना रोज ती वस्तू वापरात आहे आणि ती संपली की लोक जाऊन मार्केटमध्ये परत घेतात. उदाहरणार्थ कोलगेट, साबण, अगरबत्ती, तेल, अशा ज्या गोष्टी आहेत, किराणा माल आपण जो घरात संपला की जाऊन आणावाच लागतो. असा ऑप्शन नाहीये की पुढच्या महिन्यात समजा घरातलं मीठ संपलं तर ऑप्शन नाहीये ना, की मी पेमेंट होणार 1 तारीखला, आज 15 तारीख आहे, मीठ संपलंय, मी 1 तारीखपर्यंत वाट बघणार आणि मग जाऊन मीठ आणणार. नाही, ऑप्शन नाहीये. मला तो ज्या तारीखला संपलाय त्या तारीखला आणायचाच आहे. कोलगेट सेम, ज्या तारीखला कोलगेट टूथपेस्ट माझी संपली त्या तारीखला मला आणायचंच आहे. समजा टूथब्रश घेतला, समजा तो खराब झालाय 15 तारीखला आणि तुम्हाला 1 तारीखला पेमेंट, तुम्ही काय करणार, मरू दे, जाऊ दे, अजून 15 दिवस त्याच्यावरच घसत त्यात ब्रश यूज करून तुम्ही 1 तारीखला नवीन घ्याल. पण टूथपेस्ट तुम्ही असं करणार का? नाही, ती संपली आहे ना 15 तारीखला, मग ती 15 तारीखला जाणार. मग असा प्रोडक्ट शोधायचा जो संपल्यानंतर लोकांनी आणलाच पाहिजे आणि त्या प्रोडक्टमध्ये तुम्ही उतरा. सक्सेस मिळून जाईल. व्हिडिओ कसा वाटलाय कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओ सोबत. धन्यवाद.